हॅलो नमस्कार। तर ह्या व्हिडिओमध्ये मी आंबे हळद आहे ती तुमच्या स्किनवरती कोणकोणते प्रकारे यूज करायचे दाखवलेला आहे। तर व्हिडिओ आहे तो तुम्ही इथं शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास इथं लाईक आणि सबस्क्राइब करायला देखील विसरू नका। सर्वात आधी मी इथं अर्धा चमचा आंबे हळद घेतलेला आहे आणि त्यामध्ये तुम्ही 1 चमचा ॲलोवेरा जेल घालून घ्यायचा आहे। आता हे दोन्ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि तुमच्या संपूर्ण चेहऱ्यावरती अप्लाय करायचं आहे। ही जी पेस्ट आहे तुमच्या संपूर्ण चेहऱ्यावरती अप्लाय करायचं आहे आणि अर्धा तासासाठी तसंच ठेवून त्यानंतर तुम्ही चेहरा तो स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे। नाहीतर तुम्ही रात्रभर जरी तुमच्या चेहऱ्यावरती अप्लाय करून झोपला तरी देखील चालतं। तुमचा चेहरा उजळ करण्यासाठी ही जी पेस्ट आहे ती मदत करते। आंबे हळद आहे ती तुम्हाला इथं कोणत्याही आयुर्वेदिक स्टोअरमध्ये मिळून जाईल आणि ही जी आंबे हळद आहे ती प्युअर असते। आपण जी स्वयंपाकात वापरतो त्यामध्ये कलर वगैरे ॲड केलेला असतात। ही जी आंबे हळद आहे तुम्ही चेहऱ्यावरती अप्लाय केल्यानंतर चेहरा जरी तुम्ही साध्या पाण्याने देखील धुतला तर ही जी आंबे हळद आहे ती स्वच्छ होते। चेहऱ्यावरती असं पिवळं पिवळं दिसत नाही। आता ही जी पेस्ट आहे ती मी इथं चेहऱ्यावरती अर्धा तासासाठी लावून ठेवलेला आहे। त्यानंतर माझा चेहरा आहे तो मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे। आंबे हळद अशा प्रकारे यूज केल्यानंतर 1 आठवड्यामध्ये तुमचा चेहरा आहे तो उजळ सुद्धा होता आणि चेहऱ्यावर जरी डाग असतील ते देखील इथं रिमूव्ह व्हायला मदत होते। आणि ही जी पेस्ट आहे तुम्ही डोळ्याखाली देखील अप्लाय करू शकता। त्यानंतर तुम्ही इथं जर तुमची स्किन आहे ती डेड स्किन असेल, ब्लॅक हेड्स असतील, व्हाईट हेड असेल तर त्याच्यासाठी स्क्रब कशा प्रकारे तयार करायचं तर सर्वात आधी तुम्ही इथं 2 चमचे तांदळाचं पीठ घ्यायचं आहे। त्यामध्ये थोडंसं तुम्ही गुलाबजल ॲड करायचं आहे। त्यानंतर तुम्ही 1 चमचा इथं मध देखील ह्यामध्ये ॲड करायचं आहे। व्यवस्थित ही जी पेस्ट आहे ती मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर तुम्ही अर्धा चमचा ह्यात आंबे हळद घालून घ्यायचं आहे। आता व्यवस्थित मिक्स केल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावरती हा जो स्क्रब आहे तो अप्लाय करायचा आहे। तुम्ही हा जो स्क्रब आहे तुम्ही इथं ऑइली स्किनवर देखील यूज करू शकता, ड्राय आणि नॉर्मल स्किनवर देखील हा जो स्क्रब आहे तुम्ही यूज करू शकता। तर सर्वात आधी स्क्रब आहे तुमच्या संपूर्ण चेहऱ्यावरती अप्लाय करायचा आहे। त्यानंतर तुम्ही 3 ते 4 मिनिट स्क्रब करून घ्यायचा आहे तुमच्या चेहऱ्यावर खूप जास्त इथं ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड असतील ते देखील रिमूव्ह होतं आणि चेहऱ्यावरची डेड स्किन देखील रिमूव्ह होते। त्यामुळे तुमचा चेहरा आहे तो क्लीन दिसतो आणि फ्रेश सुद्धा वाटतो। त्यामुळे तुम्ही अशा प्रकारे स्क्रब मध्ये सुद्धा इथं तुम्ही आंबे हळद आहे ते यूज करू शकता। त्यानंतर इथं ज्यांची स्किन आहे खूपच ऑइली असेल, पिंपल असतील, स्किनवरती काळे डाग असतील त्यांच्यासाठी तुम्ही अर्धा चमचा इथं आंबे हळद घ्यायचा आहे आणि 2 चमचे तुम्ही इथं बेसनचं पीठ घ्यायचं आहे। त्यानंतर तुम्ही अर्धा लिंबू ह्यामध्ये पिळून घ्यायचा आहे आणि 1 चमचा तुम्ही दही ॲड करायचं आहे। आता हे सर्व मिश्रण आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स केल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावरती अप्लाय करायचं आहे आणि चेहऱ्यावरती तुम्ही इथं 10 ते 15 मिनिट तसंच ठेवून द्यायचं आहे। त्यानंतर तुमचा चेहरा आहे तो स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। जर तुमच्या स्किनवरती पिंपलचे डाग असतील किंवा तुमचा चेहरा आहे तो काळवंडला असेल तर अशा प्रकारे तुम्ही पॅक बनवून आंबे हळदीपासून तुम्ही इथं फेस पॅक बनवून इथं यूज करू शकता। त्यामुळे तुमचे स्किन देखील उजळ बनते आणि स्किनवरचे डाग आहेत ते देखील इथं रिमूव्ह होतात। तर अशा वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही आंबे हळदीचा वापर करू शकता। जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज इथं लाईक आणि सबस्क्राइब करायला देखील विसरू नका, कारण की मी अशाच युजफुल व्हिडिओज तुमच्याबरोबर शेअर करत असते। त्यामुळे प्लीज इथं लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। थँक्यू।